नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप यू आर ऑल डुईंग ग्रेट. तर आज आपण बनवणार आहोत सुपर टेस्टी महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल डिश, खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या 9 ते 10 पाकळ्या घाला, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं आणि आलं, हे सगळं छान असं याचं वाटण करून घ्यायचं. आता इथे मी छान अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे. त्यामध्ये लसूण आणि मिरचीचं वाटण घालून घ्यायचं. त्यात हळद आणि तीळ मी इथे घालत आहे. आता इथे मी अर्धे तीळ यूज केलेले आहेत, उरलेले मी नंतर वरून टाकणार आहे. त्यात आता मी टाकत आहे घाटी मसाला, चवीनुसार मीठ आणि हे सगळं मी आता छान मिक्स करून घेणार आहे. आता इथे मी चण्याचं पीठ ॲड करत आहे. तुम्ही क्वांटिटी बघू शकता. मी इथे 3 स्पून ॲड केलेले आहेत. हे सगळं आता छान असं मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी थोडंसं पाणी ॲड करत आहे. जास्त पाणी ॲड नाही करायचं. मी इथे 2 ते 3 स्पून ॲड केलेले आहेत. आता मी इथे एक चाळण घेतलेली आहे. त्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये आपल्याला पीठ वाफलवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी सगळीकडे छान असं तेल लावून घेत आहे. आता इथे सगळं पीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. आता ह्यावरून मी थोडेसे तीळ ॲड करणार आहे, म्हणजेच ते दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही छान लागतात. तोपर्यंत इथे साईडला आपण एका टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. पाणी गरम झाल्यावर त्यावर आपण चाळण ठेवणार आहोत आणि मीडियम आचेवर ह्याला आपण 10 ते 15 मिनटं वाफवून घेणार आहोत. आणि आता हे शिजले की नाही हे बघण्यासाठी सुरी घालून मी ते आता चेक करत आहे. इथे तुम्ही बघू शकता सुरीला पीठ नाही लागलेलं, म्हणजेच पीठ छान शिजलेलं आहे. हे पीठ थोडेसे थंड होऊ द्यायचे. पीठ थंड झाल्यावर आपण ह्याचे स्क्वेअरमध्ये पीसेस करून घेऊ. आता आपण इथे एक वडी काढून बघूया. एकदम परफेक्ट असा टेक्स्चर आलेला आहे. तुम्ही बघू शकता खूपच मस्त झालेला आहे. त्यासाठी मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. इथे तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता किंवा शॅलो फ्रायही करू शकता, पण आज आपण इथे तळून घेणार आहोत. आणि इथे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत आपल्याला वड्या. छान असा गोल्डन कलर येस तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत, बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशा झालेल्या आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग अँड फॉलो फॉर मोर रेसिपीज.